अपडेट न्यूज। रांजणगाव फाट्यावर लूट करण्याचा प्रयत्न फसला। चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर काल 12 वाजता रात्रीच्या 12 वाजेच्या सुमारास 2 व्यक्ती रस्त्यावर दुचाकी आडवी पाडून रस्त्यावर झोपण्याचा दिखावा करत संभाजीनगरकडे जाणारी क्रुझरमध्ये एक कुटुंब जात असताना त्यांना वाटले अपघात झालेला आहे, आपण सहकार्य करूया या भावनेने ते थांबले। तितक्यात एक जण गाडी मागून येऊन क्रुझरची चावी काढत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार सुरू असताना चाळीसगाव शहराच्या दिशेने उद्योजक राज पुंशी यांची कार जात होती। त्यांची ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न यांनी केलाय, मात्र पुंशी यांनी गाडी हळू करत जोरात जाण्याचा प्रयत्न केला। मात्र यातील एकाने पुंशी यांच्या गाडीच्या बोनटवर जोरात दगड मारला। त्या दगडामुळे पुंशी यांची गाडीची पुढील काच फुटली व काचेचे तुकडे राज पुंशी व त्यांच्या सोबत गाडीत बसलेले यांना किरकोळ काचा लागल्यात। मात्र या घटनेत राज पुंशी यांच्या बसलेल्या दिशेने दगड मारला गेला होता। मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे। पुंशी यांनी लागलीच महामार्ग, नॅशनल हायवे पोलीस व ग्रामीण पोलिसांना कळवले। पोलीस वेळेवर घटनास्थळी आले व त्यांनी तात्काळ त्यांना मदत केली। मात्र अंधाराचा फायदा घेत हे लुटमार करण्याच्या इराद्याने आलेले पळण्यात यशस्वी झाले आहे। त्यापैकी एकाला पोलिसांनी पकडल्याचं समजतंय। ग्रामीण पोलीस स्टेशनला 122 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। ग्रामीण पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार व पोलीस कर्मचारी यांनी राज पुंशी व संभाजीनगर येथील नागरिकांना मदत केली आहे। राज पुंशी यांनी वेळीच पोलिसांना बोलावून अनेक जणांना या घटनेत मदत केली आहे। त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.